नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेलंगणा राज्यातील तिघे मित्र शिर्डी येथे साई दर्शन आटोपून हैदराबादकडे परत निघाल्यानंतर उमरगा शहराजवळील दाबका गाव शिवारात राष्ट्रीय महामार्गावर बंद पडलेली कार सुरू असताना अचानक लागलेल्या आगीत कार मालकाचा अक्षरशः जळून मृत्यू झाला. रविवारी 1 जून रोजी पहाटे 5च्या सुमारास पेट्रोल पंपाजवळ हा भयंकर दुर्घटना घडली. रात्री ते हैदराबादकडे निघाले होते. रविवारी पहाटे 3च्या सुमारास ते उमरगा मार्गे जात असताना दाबका येथील पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर कार बंद पडली. यातील एक मित्र व चालक असलेल्या एकाने कार सुरू करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. शेवटी कार ढकलत पेट्रोल पंपापुढे आणण्यात आली, तरीही कार सुरू होत नव्हती. जवळपास 1.5 ते 2 तास कार सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. पहाटे 5 वाजेच्या सुमारास विजयकुमार भास्कर शर्मा नारायणम हा पेट्रोल पंपावर मेकॅनिक भेटतो का हे पाहण्यासाठी गेले, तर दुसरा मित्र रस्त्यालगत बसलेला होता. त्या दरम्यान सुरेश कुमार पेंटलवल्ली काम सुरू करण्याच्या प्रयत्नात होते, पण कार गरम होऊन अचानक आगीचा भडका उडाला. त्यावेळी कार शेजारी जमिनीवर बसलेला कार्तिक नागया कोंडा याने सुरेश कुमार यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तो आगीने उग्र रूप धारण केल्याने त्यात कार्तिकही भाजला. काही क्षणातच संपूर्ण कार व कारमध्ये अडकलेले सुरेश कुमार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यावेळी सुरेश कुमार यांचे मित्र व आजूबाजूच्या लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. वाहन सर्व्हिसिंगसाठी सोलापूरला असल्याने पोलीस व ग्रामस्थांना जारच्या पाण्याने आग विझवण्याचा वापर करावा लागला. पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले या तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत या आगीत शिक्षक सुरेश कुमार कारसह पूर्णतः जळून खाक झाले होते. दरम्यान दुपारी 2:30च्या सुमारास मयताचे नातेवाईक घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी झालेल्या प्रकाराची माहिती सांगितली. कारमध्ये जळून मृत्यू झालेली घटना दुर्दैवी आहे. प्रत्यक्षदर्शींनी ही घटना कारच्या तांत्रिक कारणाने झालेली असल्याचं सांगितलं असलं तरी पोलिसांनी घटनेचा वस्तुनिष्ठ तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीमने कारची तपासणी केली आहे. तसेच वैद्यकीय पथकाने मयताचे DNA नमुने घेतले आहेत. या घटनेचा सर्व बाजूंनी तपास केला जाणार आहे, शिक्षक अश्विनी भोसले यांनी सांगितले.